पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही. आजच्या घडीला विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अथक परिश्रम, चिकाटी, जिद्द याच विचाराने महत्त्वाकांक्षा बाळगून शिक्षणापासून ते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आजच्या काळात सर्व जाती धर्मातील महिला प्रयत्नात आहेत. शिक्षणानंतर नोकरी, व्यवसाय, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवण्याची इच्छा बाळगतात. अशा महिलांना आणि इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं पद्मशाली समाजातील महिलांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक गौरीशंकर कोंडा, पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सचिवा कुमारी रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिली आहे. पद्मशाली समाजात विवाहित महिला उद्योग व व्यवसाय करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत, तर काही महिला घरातून हातगाडी, शॉप्स आदींच्या साहाय्याने छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योग व्यवसायात प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत. सोलापूरसह महाराष्ट्र आदी राज्यातील पद्मशाली समाजाच्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. येत्या दिनांक 31 जानेवारी रोजी पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी चिरंजीव श्री मार्कंडे महामुनी यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, सोलापुरी टेरी टॉवेल, पुष्पगुच्छ असे राहील. यासाठी नावे सुचवण्यासाठी किंवा प्रस्ताव पाठवण्यासाठी पद्मशाली महिलांनी व समाज बांधवांनी आपल्या निदर्शनास आलेल्यांची महिलांची नावे, माहिती मोबाईल क्रमांकासह 90 21 55 14 31 या क्रमांकाच्या व्हॉट्सअपवर किंवा वर्षा रबर स्टॅम्प 1304 भद्रावती पेठ सोलापूर या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन सहसचिवा वनिता सुरम, श्रावणी कनकट्टी, खजिनदार गीता भूदत्त, सहखजिनदार हेमा मैलारी, समन्वयिका पल्लवी संगा, ममता तलककुल आणि भाग्यलक्ष्मी तुम्मा यांनी केले आहे.